तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर शुभ सकाळ सर्वांना, गुड मॉर्निंग. तर हे बघू शकता, मी हा कालचा व्हिडिओ अपलोड करत आहे. काल माझ्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये नेट नव्हतं, त्याच्यामुळे आज मी हा सकाळी व्हिडिओ अपलोड करत आहे. तर बघू शकता, काल मी संध्याकाळी केलेलं होतं हे मस्तपैकी. सकाळची कढी उरलेली होती, कढी गोळ्यांमधली मस्त कणिक घेतलेली आहे 2 वाटी आणि 2 वाटी बेसन पीठ. त्याच्यामध्ये मस्त जिरं, मोहरी, तिखट वगैरे, आणि याच्यामध्ये तुम्ही पालक, मेथी पण टाकू शकता चिरून. मस्त हे कढीने मस्त भिजवून घेतलं आणि याच्या मस्त पुऱ्या करून घेतल्या. आंबट घाऱ्या म्हणतात त्याला, कोणी आंबट घाऱ्या म्हणते याला. हे बघू शकता, अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत मी. मस्त खूप छान लागतात खायसाठी आणि इतक्या छान झाल्या होत्या ना त्या. तुम्ही पण अशा करून बघा. आणि तुम्ही ह्या टोमॅटो सॉससोबत किंवा आपली ते लिंबूचं गोड आंबट लोणचं असते की नाही, त्याच्यासोबत पण खाऊ शकता मस्त. आणि लिंबाच्या आणि आंब्याच्या लोणच्यासोबत पण हे मस्त पुरी खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. हे बघा, स्वामींना मी रात्री पण नैवेद्य दाखवून दिलेला आहे मस्त पुरीचा. आणि नंतर मग सर्वांनी पुऱ्या खाऊन घेतलेल्या आहेत. प्रतीकला तर याच्यासोबतच आवडते, टोमॅटो सॉससोबत, तर त्यांनी खाल्लेली आहे अशा प्रकारे. आणि मी मस्त 2 पुऱ्या माझ्यासाठी शेवटी उरलेल्या होत्या त्या खाल्ल्या, आणि त्याच्यात माझं काही झालेलं नाही. मी आधी धपाटे करणार होते, त्याच्यासाठी टोमॅटो कांदा चिरलेला होता, कोथिंबीर हे चिरलेलं होतं, तर ते म्हटलं वाया नाही गेलं पाहिजे. तर पुढे बघा मी काय केलेलं आहे माझ्यासाठी. मस्तपैकी भेळ करून घेतलेली आहे. हे बघू शकता. आता थोडासा चिवडा घेतला, दिवाळीला करतो तो. आणि हे मी मूग भिजू घातलेले होते, थोडेसे होते वाटीभर, तर ते भिजू घातले. मस्त त्याला मोड आलेले आहेत. हे मस्त कच्चेच चांगले लागतात खायसाठी. हे याच्यामध्ये टाकून घेतले कच्चे. टोमॅटो कांदा जो चिरलेला होता, कोथिंबीर ते टाकून घेतलं. थोडीशी खटई होती, ते पण टाकून घेतली आणि मिक्स केलं. खूप छान लागत होतं हे, एकदम टेस्टी लागत होतं. तुम्ही पण असं करून बघा भेल. आणि चला या भेल खायसाठी, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि मस्त अशी भेळ करून खा तुम्ही पण. तुमच्याकडे दिवाळीचा चिवडा तर असेलच. मस्तपैकी अशी भेळ करा आणि मस्तपैकी खा. अशा प्रकारे मी मस्त माझ्यासाठी भेळ केलेली आहे. आणि असा गेला होता माझा रविवारचा दिवस. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.